अरे मित्रांनो, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे मी ॲक्च्युली याविषयी मराठीत पण बोलणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि हिंदीमध्ये पण बोलणार आहे, कारण बरेचसे हिंदी भाषिक मित्रांना पण देऊळबंद 2 खूप आवडला आहे आणि त्यांनी देऊळबंद 1शी कनेक्ट असल्यामुळे सगळे बरेचसे महाराष्ट्रातले जे काही हिंदी भाषिक लोक आहे त्यांनी पण रिक्वेस्ट केली की प्लीज याचं कलेक्शन डेली सांगत जा, प्लीज हिंदीमध्ये पण आकडे किंवा वगैरे कलेक्शन वगैरे देत जा. तर सांगेल, पण यार सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, अरे यार काय लेवल आहे माहिती आहे. मी जस्ट थोड्या वेळाआधी म्हणजे 15-1 मिनटं आधी मी बघितले 2 सिटीजमध्ये 3 सिटीजमध्ये 17 शोज 850 हाऊसफुल. 850 सकाळचे हाऊसफुल बोलतो आहे. एक नाशिकचा, एक पुण्याचा आणि छत्रपती संभाजीनगरचा बघितला की आय थिंक अहिल्यानगरचा पाहिला. पण 17 शोज, ऑलमोस्ट 17 का 19 मला लक्षात नाही, 3 सिटीजमध्ये 850 सकाळचे हाऊसफुल आहे. बाकी तर विचारच नका करू की बाकीचं काय चाललं आहे. देऊळबंद जेव्हा येणार होता तेव्हा मी काय म्हणलेलं, हा चित्रपट 2 महिन्याचा आहे. कोणी बिलीव नव्हता केला, मला माहिती आहे, पण 2 महिन्यासाठी आलेला आहे हा चित्रपट, हे बोललो होतो, लक्षात आहे तुम्हाला. मी पहिलेच सांगतो मित्रांनो, हा ज्या लेवलवर कलेक्शन करणार आहे ना, अरे हा चित्रपट बनला 8 करोडच्या आसपासमध्ये. ओके, आणि या चित्रपटाचे कलेक्शन आता तुम्हाला मी सांगतो काय, फक्त मोजत राहा. डेली काय होणार आहे काय नाही, बस रेग्युलर आता फक्त तयारी करायची बड्या लेवलच्या कलेक्शन्सची. इतकं जबरदस्त कलेक्शन होणार आहे की तुम्हाला सांगतो काय मी, की ही तर सुरुवात आहे. आणि ही तुफानच्या आधीची शांती वगैरे जे काय आपण वर्ड्स यूज करतो आहे पहा. आता प्रोड्युसर फिगर आले का नाही मला माहिती नाही आहे, मी ट्रेडनुसार जातो आहे. पहिल्या दिवशी 2.5 करोड कलेक्शन केलेलं, दुसऱ्या दिवशी 2.7 करोड. ओके, आणि हॉलिडे नव्हते या 2 दिवसात, हे विसरूच नका. 5.2 करोडचं नेट कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं आहे ऑलमोस्ट 2 दिवसात. 8 करोड बजेट आहे. आज तर मी लिहून देतो ना मला, 4 करोडच्या वर जाईल कलेक्शन. सॅटरडे आहे, कॉर्पोरेट जे कंपनीज असतात त्यांना हॉलिडे आहे. 3.5 तर कुठेच नाही गेलं, 4 पकडा रे तुम्ही, गॅरंटी बोलतो आहे मी तुम्हाला. इवन यू नेवर नो, जर जे सकाळचं मी आज बघितलं आहे शोज, ज्या लेवलचं क्रेज सकाळी 8:30च्या शोजचं बघितलं आहे, ऑब्व्हियसली जसं जसं दुपार होईल, संध्याकाळ होईल, क्रेज वाढत जाईल. मला आश्चर्य नाही वाटणार 5+ गेला तर. मी तर कमीत कमी 4 बोलायला तयार आहे. 4 ते 5 करोड तो नेटमध्ये कुठेच कमी नाही. आणि तुम्ही हे विसरताय मित्रांनो, कमी शोज आहे याचे शोज उद्यापासून बघा, इनफॅक्ट आजपासूनच वाढतील, तुम्हाला लिहून देतो मी. मुंबईमध्ये 338 शोज आहे फक्त, वाढणार आहे. पुण्यात 232 शोज आहे. इनफॅक्ट आज तर वाढले असणार आहे, गॅरंटी देतो तुम्हाला. आज संध्याकाळचं कलेक्शन जर का 5 जरी आलं ना, आश्चर्य नाही आहे. 4 करोड तर ऑलरेडी 4 करोड तर मी ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहे, लक्षात ठेवा. 5.2 करोड 2 दिवसात, आणि आज तर मी 4 करोड बोलायला तयार आहे. 3 दिवसात 9.2 करोड. बजेट तुमचा 8 करोड आहे, विषयच संपला. आजपासून ही सुपरहिटकडे चालली आहे. ग्रॉसमध्ये तर आत्तापर्यंत कदाचित आजचं काउंट केलं तर 16-1 करोड जाईल. लोक जे 50 करोड नेट बोलताय ना की होईल, जास्त होईल यार मित्रांनो. मला तर वाटतंय जर मंडे नाही थांबला ना, मंडे कोलॅप्स तर शक्यच नाही यार होणं. वर्ड ऑफ माउथ चांगलं आहे. पब्लिक ज्या पद्धतीने क्रेज, अरे 5:30चा सकाळचा शो पहिल्या दिवशीचा फुल होता यार, हाऊसफुल यार. सकाळी 5:30 क्रेज मला ग्राउंड लेवलचं याचं जे दिसतंय नाही, राजा शिवाजीपेक्षाही मोठं दिसतंय. हे नका विसरू, तो हिंदीमध्ये पण होता रिलीज झालेला, हा फक्त मराठीत आहे. आणि याचं क्रेज मला मराठी व्हर्जनमध्ये राजा शिवाजीपेक्षाही जास्त दिसतंय. ऑब्व्हियसली तिथं मोठी स्टार कास्ट, खूप तुम्हाला बॉलिवूडवाले वगैरे दिसलेले. बजेट डेंजर खर्च केलेला त्यांनी. इथं 8 ते 10 करोडचा बजेट आहे बास. 3 दिवसात तुम्ही 9-9.25 करोडचं कलेक्शन करताय. आज ऑलमोस्ट 4-5 करोड कुठेच नाही गेले रे. जर आज 5 आले तर 10 करोड टच मारेल 3 दिवसात. सो ही सुरुवात आहे आणि काहीच नाही बघितलं अजून लोकांनी. कितीतरी, म्हणजे हे तर जस्ट सुरुवात झाली आहे. काही जास्त लोकांनी नाही बघितले. याचे तिकीट रेट्स पण राजा शिवाजी मूवीच्या मानाने कमी आहे बाय द वे. लेवलच वेगळी चालली आहे. हा चित्रपट कुठे जाईल कोणी विचार नाही करू शकत.
आता थोडं हिंदीमध्ये क्लिअर करून देतो लोकांना सगळ्यांना. सो दोस्तो, ब्लॉकबस्टर 3 दिवसातच, इनफॅक्ट 4-5व्या दिवशी आपण सुपरहिटच्या मग हिंदीमध्ये बोलतो, 4th और 5th डे को ये फिल्म, कम से कम 5th डे के बाद हम इसके वर्डिक्ट ब्लॉकबस्टर के लिए तैयारी करेंगे, क्योंकि पहले 4-5 दिन में ही सुपरहिट होके जा रही है. बजट है 8 से 10 करोड़, आज 4.25 से लेकर 5 करोड़ कलेक्शन करने के चांसेस है. इतने कम शोज़ होने के बावजूद भी 3 दिन में ये फिल्म ऑलमोस्ट 9 से लेकर 10 करोड़ को टच मार रही. इसका बजट था 8 से 10 करोड़. ये फिल्म कम से कम 50 करोड़ नेट कहीं नहीं गई. इनफैक्ट 100 करोड़ नेट भी हो सकती है, यानी वो नहीं बोल सकता मैं अभी, पर भाई जो रफ्तार इसकी चल रही है, आज सैटरडे है, कल तो संडे है, जिस लेवल पे इसके कलेक्शंस आ रहे हैं, अरे भाई साहब, वो बजट का बात ही सवाल नहीं होता. आज तो आज ये हीट के लिए गई है, आज इसका वर्डिक हीट का कंफर्म हो गया. कल से ये सुपर हिट के लिए जा रही है, सीधी बात. जो लेवल का इसका कलेक्शन चल रहा है दोस्तों, ये पागलपन है भाई. इसको ग्रॉस में भाई तुम ये करो, मैं तुमको ग्रॉस बता देता हूँ, 1 सेकंड. हाँ सुनो, इसका जो ग्रॉस कलेक्शन है वो 15 करोड़ के आसपास ऑलरेडी गया है. आप पकड़ के चलिए, 1 सेकंड, आज जाएगा, आज 15 करोड़ ग्रॉस जाएगा इसका. ओके, ग्रॉस 15 करोड़ से लेके 16 करोड़ का ग्रॉस, 9 करोड़ से लेके 10 करोड़ का नेट जा रहा है आज. कुछ नहीं रोकने वाला भाई, ना रुकने वाली. ये धमाके कर तहलका मचा के रखी ये फिल्म, ऑलरेडी मचा रही है. और ट्रस्ट मी ऑन दिस, मुझे कोई बड़ा चढ़ा के, मुझे तो भाई मेकर्स पैसे नहीं दे रहे कि मैं बड़ा चढ़ा के बोलूँ कुछ. दिस इज़ द फैक्ट. मैं चाहता हूँ कि मेकर्स इस कलेक्शंस को डेली ट्रैक करे. ट्रैक नहीं कर रही शायद, मैं देख नहीं रहा. मतलब कोई पोस्टर वोस्टर मुझे नहीं लगता है कि पोस्टर आया है. नहीं आया भाई, कोई पोस्टर नहीं आया है. सो क्या बोलूँ भाई, बाप लेवल कलेक्शन. और क्या बोलना है भाई, जितनी भी तारीफ़ करो कम है मेरे भाइयों. आउटस्टैंडिंग कलेक्शन. एंड जिस लेवल पे, क्या बोला था मैं देवरबन 2 के वक्त, जब इसका टीज़र आया था तब क्या बोला था, याद रखना दोस्तों. ये फिल्म देखो, एक अलग लेवल के कलेक्शंस इसके आने वाले हैं. तो ये हो रहा है, और सिर्फ अलग लेवल के कलेक्शंस नहीं आ रहे भाई, ये पागलपन चल रहा है. आउटस्टँडिंग अँड सॅल्यूट टू द पब्लिक. श्री स्वामी समर्थांची कृपा. सो बघू आता कहाँ तक जाती है, देखते हैं भाई साहब. ओके, मज़ा है भाई, ये ऑलरेडी ब्लॉकबस्टर है बॉस.